नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील दूध व्यवसायाशी संबंधित एक मोठी आणि धक्कादायक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, ज्यात तब्बल 1320 दूध संस्थांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आता बऱ्याच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हा एकदम एक मोठा सामनाच असणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळशी संलग्न असलेल्या 1320 दूध संस्थांवर व्यावसायिकांची टांगती तलवार होती. या संस्थांना बंद करण्याच्या कारवाईला तात्काळ आता स्थगिती देण्यात आली होती. मात्र या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने ही स्थगिती रद्द केली आहे. या सुनावणीत माजी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सहनिबंधक दुग्ध मुंबई यांनी दिलेल्या आदेश चर्चेत होता. सरकारतर्फे वकिलांनी याचिका मागे घेतली, तर याचिकाकर्त्यांच्या बाजूनेही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या निर्णयामुळे 1320 दूध संस्थांवर व्यावसायिकांची कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा थेट परिणाम आता हजारो शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. जर या संस्था बंद झाल्या तर दूध संकलन, पेमेंट आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर मोठा परिणाम होण्याची आता दाट शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहे. पण मित्रांनो, यामध्ये सुनावणी दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांचे वकील अनिल साखरे, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट विकास माळी यांनी याचिका मागे घेतली. याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्यातर्फे सतीश तळेकर यांनी सुद्धा काम पाहिलेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता नेमकी 1320 दूध संस्थांवर व्यावसायिकाची टांगती तलवार यासंबंधी अजून काय निर्णय होऊ शकतो हे आता पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, अशा दुग्ध व्यवसायाविषयक माहितीसाठी कृषी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.